आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। हा दिवस आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण आहे। या दिवशी महर्षी वेदव्यास यांच्या जन्मोत्सव निमित्त त्यांचे व गुरुजनांचे पूजन केले जाते। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सातपूरला अघोर पीठाधीश्वर जय महाकाली संत संन्यासी आखाडा महाकाली दरबार नाशिक श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सिद्धार्थ गुरु नाशिककर यांचा भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। दरम्यान यावेळी सालबद्धाप्रमाणे सर्वप्रथम सिद्धार्थ गुरु नाशिककर यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांना शाहिल्य वस्तूंचे वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर सायंकाळी सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळा शिंपी हॉल येथे गुरुपूजन, भव्यदेवी भक्तिगीतांचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सुप्रसिद्ध गायक ललित भाटी आणि टीम यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडलाय। या प्रसंगी यशवंतनाथ आघोरी, मयूरनाथ आघोरी, गरुनाथ आघोरी, अक्षयनाथ आघोरी, महेशनाथ आघोरी, प्रियानाथ आघोरी, विशालनाथ आघोरी, बंटी साळवे, दीपक पंडित, तुषार भाटे, निखिल त्रिभुवन, विजय चव्हाण, निलेश जगताप, किरण जगताप यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय अंबे, जय श्री महाकाल, ओम नमो नारायण, जय महाघोराकाली। तर बंधूंनो, मी सिद्धार्थनाथ आघोरी, अघोर पीठाधीश्वर जय महाकाली सत्सन्यासी आखाडा। सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव आणि गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन दिनी असा भव्य दिव्य असा कार्यक्रम माझ्या सर्व शिष्य परिवाराने आयोजित केलेला होता। तर महत्त्वपूर्ण गोष्ट अशी असते, गुरु म्हणजे तर गुरु शिष्याचं नातं इतकं पवित्र असतं की जसं आई आणि वडला जसं माईलेकाचं नातं असतं। माईलेकाचं नाताप्रमाणे जसं आई आपल्याला जन्माला आल्यानंतर आपला बोट धरून आपल्याला चालवायला शिकवते। त्यानंतर जेव्हा आपण शाळा शिकत असतो, शैक्षणिक जीवनामध्ये जेव्हा शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात, जेव्हा मोठं झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये येतो किंवा व्यवसायामध्ये येतो किंवा काहीतरी आध्यात्मिक मार्गाकडे कोणीतरी वळत असतं का सत्य सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी। तर महत्त्वाची गोष्ट, मी अघोर पीठाधीश्वर होण्याच्या आधी एक सत्य सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक सनातन धर्म पुढे घेऊन चाललेलो आहे आणि याचं कार्य माझ्या गुरूंकडनं मी शिकलेलं आहे। तर माझ्या गुरूंचं नाव 1008 महामंडलेश्वर डॉक्टर पायल नंदगिरी आई साहेब यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने आणि एक अघोर संस्थापक परमपूज्य लहरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आदेशाने मी कार्यरत असतो आणि माझे शिष्य परिवार सर्वजण प्रत्येक सनातन धर्माचं लोककल्याणासाठी कार्य करतच असतात। महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे, यावर्षी जरा आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी यशवंतनाथ आघोरी माझा शिष्य यांनी केलेली आणि मयूरनाथ आघोरी या सर्वांचा खूप चांगला परिश्रम आहे ह्या कार्यामध्ये। की सकाळी आम्ही जे आधारतीर्थ आश्रम आहे त्या आधारतीर्थ आश्रमामध्ये जे गोरगरीब शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ज्यांनी आत्महत्या केली, खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे ही की जे शेतकऱ्यांच्या मुलांना आज आश्रमामध्ये जावं लागतं, पण त्यांचे गणोगत किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही। तर असे ट्रस्टचे काही लोक करतात। त्यानुसार ह्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर त्या मुलांना शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आणि अन्नदानाचा आम्ही कार्यक्रम केला। पण बंधूंनो, ही कुठल्याही गोष्टीची प्रतिष्ठेसाठी व्हिडिओ मी बनवतच नाही। मुळातच प्रत्येकाला एक सांगू इच्छितो का आपला वाढदिवस असतो, आपले काहीतरी कार्यक्रम असतात, विविध क्षेत्रातील काहीतरी आपण कार्यक्रम आयोजित करत असतो। त्यासाठी प्रत्येकाने एवढा खर्च करण्यापेक्षा एखाद्या शालेय वस्तू जे अनाथ मुलं आहे त्यांना दान धर्म करा, की जेणेकरून एखादा जे अनाथ मुलं एक सामान्य नागरिक काहीतरी मोठ्या हुद्द्यावरती ते मुलं जातील का आज आपला मुलगा असता किंवा आपल्या घरातलं कोणी पीडित व्यक्ती असते, आपण त्याला लांब केला असतं का? ही शोकांतिका ह्या कलियुगामध्ये चाललेली आहे। तर मी सर्वांना एकच सांगेल, कट करून घ्या आवाज, सर्वांनी एकच सांगेल की गोरगरिबांची सेवा करा। सत्य हिंदू सनातन धर्म एकच सांगतो की हिंदू धर्मामध्ये गौमाताचं रक्षण करा। मुळातच मला याआधी पण एक क्वेश्चन होता, गाईला आई म्हणतात, बैलाला बाप का म्हणत नाही? याचं पण आन्सर माझ्याकडे असं आहे, गौमाता, मातेनंतर आपण गौमातेचं दूध पिऊन आपण मोठं झालो आहे। आजही आपण गौमातेचं दूध पितो, बैलाला बाप म्हणायला हरकत नाही का?
का तो नांगरतो, याच्यामुळे पीक शेतकरी जे पीक आपल्याला खायला घालतो तो पण बैल आपला बापा समानच झाला. तर मुळातच सनातन धर्माच्या कार्यामध्ये गोरगरिबांची सेवा, सनातन धर्म पुढे नेण्याचं कार्य करण्यासाठी कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. येत्या महाकुंभामध्ये सर्वांना दिसेलच आमच्या सर्व आखाड्याप्रमाणे आखाड्यातले साधू संतांमध्ये आम्ही जे सनातन धर्माचं कार्य करू सर्वांना दिसेल. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.